हाय फ्रेंड्स, अमिताज किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी मुगाची भजी. त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. प्रथम आपण 1 कप मूग डाळ धुवून स्वच्छ भिजण्यासाठी 1 ते 2 तास ठेवून द्यायचं आहे. आता आपण मूग डाळ भजीसाठी जी चटणी लागणार आहे ती करूया. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मुठभर कोथिंबीर, पुदिन्याची 10-12 पानं, 3 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 2 लसूण पाकळ्या घेऊन त्याच्यामध्ये आपण थोडासा चिंचेचा कोळ घेणार आहोत आणि चिमूटभर गूळ आणि ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून ही चटणी व्यवस्थित मिक्सरला वाटून घेणार आहोत. ही चटणी जास्त पातळ नाही बनवायची, थोडीशी दाटसर अशीच बनवायची. तुम्हाला जर हवं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी मिक्स करू शकता. अशा प्रकारे आपली आंबट गोड अशी पुदिन्याची चटणी रेडी आहे. आता आपण ती मुगाची डाळ भिजत घातली आहे ती बघून घेऊया. आता आपली डाळ व्यवस्थित भिजली आहे. आता मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये ही डाळ काढून घेऊया. काही लोक मूग भजी अशी प्लेनही बनवतात, पण त्याच्यामध्ये जरा अद्रक मिरची घातलं तर त्याची खूप छान अशी टेस्ट येते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये बदल करू शकता. याच्यामध्ये मी 1 इंच आल्याचा तुकडा, 2 लसूणच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या आणि जिरं टाकलं आहे 1 चमचा. ह्याच्यामध्ये जर पाणी तुम्हाला लागत असेल तरच टाकायचं, नाहीतर ह्याच्यामध्ये पाणी टाकायची काही आवश्यकता नाही आहे. हे आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया. आता एका भांड्यामध्ये हे बॅटर मी काढून घेते. आता ह्यामध्ये मी 2 चमचे तांदळाचं पीठ टाकलं आहे. तांदळाच्या पिठामुळे आपली भजी मस्त कुरकुरीत होणार आहे. ह्यामध्ये मी 1 चमचा ओवा टाकलेला आहे. चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि पाव चमचा इथे बेकिंग सोडा टाकलेला आहे. हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला हवं असेल तर टाका. बेकिंग सोड्यामुळे आपली जी भजी आहेत ती सॉफ्ट आणि स्पॉन्जी होतात. अशा प्रकारे हे बॅटर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यामध्ये मी 1 कांदा बारीक चिरून टाकणार आहे आणि 1 हिरवी मिरची बारीक चिरून टाकणार आहे. आता ह्यामध्ये मुठभर कोथिंबीरीची पाने घेतलेली आहेत, ती पण आपण बारीक चिरून टाकूया. आता हे सर्व आपण ह्या मिश्रणात मिक्स करून घेऊया. ही मूग भजी खूप हलकी आणि स्पॉन्जी तर होतातच, पण खायला पण मस्त खुसखुशीत लागतात. आता हे बॅटर पुन्हा आपण एकदा चमच्याने मिक्स करून घेऊया. आता गॅसवर 1 कढई ठेवून त्यामध्ये तेल ओतूया.
तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपण चमच्याच्या साहाय्याने छोटी छोटी भजी करून घेऊया. अशा प्रकारे मी आता हातानेच मस्तपैकी छोटी छोटी गोल गोल भजी करून घेणार आहे. एका वेळेला 8 ते 10 भजी तुम्ही करून घ्या. अशा प्रकारे मस्त गोल्डन ब्राऊन कलरवर आपण ही भजी तळून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या भजींना मस्त सोनेरी असा कलर आलेला आहे. आपली भजी झालेली आहे. एक ते 2 मिनिटं आपण आता जरा व्यवस्थित परतून घेऊया. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे आपली मुगाची भाजी तयार आहे. आता माझी एक बॅच तळून झालेली आहे. अजून जी थोडी भजी राहिली ती मी तळून घेते. हे बघा किती छान मस्त टम्म फुललेली आहेत आपली मूग भजी. अशा प्रकारे आपण सर्व भजी करून घेऊया आणि आपण जी पुदिन्याची चटणी बनवली आहे त्यासोबत सर्व करूया. मस्त कसा कलर आला आहे गोल्डन ब्राऊन आणि मस्त खुसखुशीत सुद्धा झालेले आहेत. आता मी एक टेस्ट करून बघते. मस्त. माझी रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी अमिताज किचनला लाईक करा. थँक्यू.